हॅलो हाय एव्हरीवन। सिडनीतले जे दोन प्रसिद्ध बीच आहेत, एक आहे बॉन्डाय आणि एक आहे मॅनली। आणि आत्ता जुलै मिड म्हणजे अगदी थंडीचा पीक आपण म्हणू शकतो। समुद्राच्या आसपासच्या परिसरामध्ये चांगला जोरदार वारा असतो आणि थंडी पण असते। तर आपण बीचवर याचा विचार करू का, पण तरीही आज आम्हाला का माहित नाही असं जरा छान सनी डे होता आणि आम्हाला वाटलं की आज मॅनली बीचला जाऊया। आणि आज इथलं वातावरण कसं आहे आणि लोक काय काय ऍक्टिव्हिटीज करताना दिसतात हे सगळं तुमच्या बरोबर शेअर करते। आज भरपूर गर्दी इथे मॅनली बीच वरती बघायला मिळाली। खूप लोक आली होती आणि थंडी असल्यामुळे अगदी जॅकेट्स घालून दोन दोन लेयर्स घालून लोक आरामात आली होती आणि धमाल करताना दिसत होती। खूप लोक स्विमिंग करत होती, त्याच्याप्रमाणे सर्फिंग सुद्धा करताना दिसली आणि छोटे छोटे ग्रुप्स मातीमध्ये बसून किंवा कट्टे बांधलेले आहेत बाजूनी, त्याच्यावरती समुद्र शांतपणे बघत एन्जॉय करत होते। त्यांचं खाणं एन्जॉय करत होते, आईस्क्रीम्स एन्जॉय करत होते। आणि हे सगळं सर्फिंग बघताना लोक मस्त व्हॉलीबॉलसुद्धा खेळत होती। थंडी आहे, इतकी थंडी आहे सिडनीमध्ये असं वाटतच नव्हतं। हे छोटे छोटे ग्रुप्स जे दिसत होते, तसेच सीगल्सचा सुद्धा एक छोटासा ग्रुप समुद्राच्या मधोमध पार्टी करताना दिसत होता। तो सुद्धा व्हिडिओ घेण्याचा मी प्रयत्न केला छोटासा। आणि शनिवार आणि रविवार इथे खूप सुंदर असं मार्केट भरतं। अनेक छोटे छोटे बिझनेसेस जे आहेत ते आपापलं हँडक्राफ्टेड ज्या वस्तू असतात, सुंदर सुंदर ज्वेलरी असेल, काही असेल, बॅग्स असतील, ते स्पेशल आयटम्सचं इथे एक प्रदर्शनासारखं छोटंसं मार्केट भरतं। त्या मार्केटमध्ये ही दोन छोटी मुलं परफॉर्म करताना दिसली। खूप सुंदर कीबोर्ड वाजवत होते। तर ही सुद्धा लोकांना एक छान जागा होती असं चिल करायला आणि छान मार्केटमध्ये थोडंसं शॉपिंगसुद्धा करता येतं। समुद्रावरच्या काही ॲक्टिव्हिटीज आणि नुसतंच समुद्राकडे नुसतं बघत जरी बसलं तरी मनाला एक वेगळीच शांतता मिळते। तर असा हा मॅनली बीचवर घालवलेला दिवस, छानसं थाई फूड एन्जॉय केलं आणि मग बीचवरती असंच बराच वेळ बसून होतो। समुद्राच्या खूप सुंदर 3-4 शेड्स अशा बघायला मिळत होत्या आणि हे बघताना दिवस कधी संपला हे कळलंच नाही। तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की मला फॉलो करा।